तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे की कशा पद्धतीने ईश्वरी अर्णवचा मूड ठीक करण्यासाठी अर्णवला देणार जबरदस्त गिफ्ट। त्याचबरोबर आता अर्णव हा राकेशची करणार शाब्दिक धुलाई। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की इथे इशू आणि अर्णव हे दोघंजण चायनीज खायला गेले होते आणि अर्णव बरोबर छान चायनीज खाऊन इशू खूपच जास्त खुश होऊन गेली होती। तर इकडे घरी आल्यावर त्यांना कळलं की राकेश जो आहे तो एका महत्त्वाच्या कामासाठी अचानक रात्रीचा बाहेर गेलेला आहे आणि बिचारी अंजली त्याची वाट बघत जागी राहिली आहे। मग इशू आणि अर्णव हे दोघंही जण अंजलीबरोबर तिथे बसून राहिलेले असतात। तर आता अर्णव ह्याच्यासमोर अंजली म्हणते की शेवटी नवराच आपलं सर्वस्व असतं ना गं। त्यावर इशू होकार देते खरा, पण आता इशूला मात्र अंजलीचं खूप वाईट वाटतं। मग त्यानंतर आता राकेश काही येत नाही। मग अर्णव आणि ईश्वरी अंजलीला सांगतात की अंजलीताई आता जाऊन तुम्ही झोपा, कारण एवढा वेळ जागरण तुमच्यासाठी चांगलं नाही। त्याबरोबर मग अंजली त्यांचं ऐकते आणि जाऊन झोपते। इशू आणि अर्णवसुद्धा जाऊन झोपतात। दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी सगळे एकत्र आलेले असतात, पण अजून अंजलीचा काही पत्त्या नसतो। मग मामा म्हणतो, अरे आपली लीडर कुठे गेली? नाही म्हणजे रोज अंजलीचाच कल्ला असतो, नाश्ता करायला सगळ्यांनी या, नाश्ता करायला सगळ्यांनी या, आणि आज ती स्वतः आली नाही। उशीर झाला की काय तिला उठायला? मग आता लगेचच इकडे मामा हा वल्लरीला म्हणतो, वल्लरी जरा कष्ट घेशील का आपल्या भाचीला जाऊन बघण्याचे? त्याबरोबर वल्लरी म्हणू लागते, ओ तुम्ही ना उगाचच्या उगाच जास्त नाटक करत जाऊ नका, आणि हे कष्ट घेशील का वगैरेची काही गरज नव्हती, मी आले बघून। एवढं बोलून आता लगेचच वल्लरी ही अंजलीला बघण्यासाठी म्हणून तिकडनं बाहेर येते आणि आता ती बघते अंजलीच्या खोलीत येते, अंजलीला हाका मारते, पण अंजली तिला खोलीत काही दिसत नाही। मग ती बाथरूमजवळ जाऊन बाथरूमचा दरवाजा ठोठावते आणि अंजली बाळा आत आहेस का असं विचारते, पण अंजली काही हाक देत नाही। मग आता पुन्हा ती बाहेर येऊन सुद्धा बघते, पण अंजली तिला कुठेच दिसत नाही। मग ती येऊन सांगते की अंजली घरात नाही आहे। त्याबरोबर हे ऐकून अर्णव म्हणतो, काय ताई घरात नाही आहे? नाही हे कसं शक्य आहे? मामी तू नीट चेक केलं नशील, तू नीट व्यवस्थित बघ, ताई घरातच कुठेतरी असेल इथेच। त्याबरोबर आता मामी सांगते, अरे मी का खोटं बोलू, खरोखर अंजली कुठेच नाही आहे, मी सगळीकडे शोधून आली आहे, आता फक्त टेरेस तेवढी बाकी राहिली आहे, बाकी सगळीकडे गेली होते मी, आणि अंजली टेरेसवरती जाणार नाही, कारण मी अंजलीला बजावून सांगितलं आहे की तू टेरेसवर एकटीने जायचं नाही म्हणून। त्याबरोबर मग मामा म्हणायला लागतो, काळजी करू नको अर्णव, हे बघ इथेच कुठेतरी असेल ती, जाऊन कुठे जाईल, तू जरा रिलॅक्स हो, शांत हो, मी आहे ना, मी काय करायचं ते बघतो। अंजली कदाचित इथेच कुठेतरी बाहेर वगैरे बागेत वगैरे गेली असेल आपल्याच, मी तिला फोन करून बघतो, ती येईल। आणि मग आता अर्णव हा मामाला म्हणतो, कर मामा पटकन। मामा अंजलीच्या फोनवर फोन करतो, पण ती फोनही उचलत नसते। आता मग मात्र अर्णवला खूपच जास्त टेन्शन येतं, कारण त्याला आठवतं की रात्री अंजलीने सांगितलं आहे राकेश घरात नव्हता। मग आता त्याला वाटतं राकेशनेच तर ताईला काही केलं नसेल ना या सगळ्यामध्ये, तोच तर इन्वॉल्ड नसेल ना। राकेशने जर ताईला काही केलं तर मी काय करू? ती प्रेग्नंट आहे, तिला काहीच समजणार नाही, काही सुचणार नाही, आणि या सगळ्यामागे जर राकेश आहे तिला कळलं तर ती पूर्णपणे तुटून जाईल। मला काही सुचत नाही आहे, माझी ताई गेली कुठे, कशी असेल, काय परिस्थितीत असेल, असे विविध प्रकारचे विचार अर्णवच्या मनात येत असतात। अर्णवला अंजलीच्या अगदी लहान मुलीप्रमाणे काळजी वाटत असते, ती कशी असेल, कुठे असेल, हे सगळे प्रश्न अर्णवच्या मनात असतात। अर्णव हा सुद्धा आता अंजलीच्या फोनवर सतत फोन करायला लागतो, तर अंजली फोन उचलत नसते आणि थोड्या वेळाने तर तिचा फोन हा थेट कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे असं सांगायला लागतो। आता मग मात्र अर्णवला आणखीन जास्त काळजी वाटू लागते। इशू त्याला सांगते, अर्णव सर हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, अहो अंजलीताई इथेच कुठेतरी असतील, येतील त्या, काळजी करून काही मिळणार आहे का, तुम्ही जरा शांत बसा। त्याबरोबर लगेचच आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मला काही सुचत नाही आहे। मग इशू आता तिच्या गणूबाप्पाजवळ येते आणि गणूबाप्पाजवळ हात जोडून ती प्रार्थना करू लागते, गणूबाप्पा अंजलीताई जिथे कुठे असतील त्या लवकरात लवकर घरी येऊ देत। तुला माहिती आहे ना अर्णव सरांचा अंजलीताईंवरती किती जीव आहे तो, अंजलीताईंना जर काही झालं तर अर्णव सरांना सहन नाही होणार, लवकरात लवकर अंजलीताईंना तू घरी परत पाठवून दे बरं, अंजलीताईंशिवाय हे घर
अपूर्ण आहे, तुलाही माहिती आहे. आधीच अर्णव सरांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी वाईट घडलेल्या आहेत. आता पुन्हा त्यांच्याबरोबर काही चुकीचं घडायला नको. तू लवकर अंजलीताईंना सुखरूप घरी पाठव. तर इकडे अर्णव हा मात्र आता मामाला सांगतो, मामा खूप वेळ वाट पाहिली आपण ताईची, पण अजूनही ताईचा काही पत्त्या नाही आहे. आता मला खूप काळजी वाटायला लागली आहे. आपण एक काम करूया, आपण थेट ताईला शोधाशोध करायला सुरुवात करूया. चल लवकर आपण शोधायला निघूया. त्यावर आकाश म्हणतो, दादा मी सुद्धा येतो. अर्णव म्हणतो, नाही तू एक काम कर, तू पोलीस स्टेशनला जा आणि आपली ताई हरवली आहे असं कंप्लेंट करून दे. त्यावर मामा आणि आकाश म्हणतात, अरे थांब थोडा वेळ, कदाचित ती इथेच कुठेतरी असेल, आपण अशी तक्रार कशी काय करणार. त्याबरोबर मग लगेचच इथे अंजली ही म्हणायला लागते, कसली तक्रार करताय रे. इतक्यात समोरून अंजलीला चालत येताना बघून अर्णवला बरं वाटतं. अर्णवचा जीव भांड्यात पडतो, पण अर्णव अंजलीवर चिडतो आणि अंजलीला तो जाऊन तिकडे ओरडून म्हणायला लागतो, ताई काय आहे तुझं, कुठे गेली होतीस तू एवढ्या सकाळ सकाळ, तू कुणालाही न सांगता अशी कशी काय घरातनं निघून जाऊ शकतेस, तुला काही कळतं का. त्याबरोबर मग आता अंजली म्हणायला लागते, अरे हळूहळू किती चिडशील, आणि मी कुठे गेले होते म्हणजे मंदिरात गेले होते मी. हो, जरा वाटलं मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यावं, म्हणून मग हे म्हणाले की ठीक आहे जाऊया म्हणून. आणि मी काय एकटी गेले नव्हते, तुझे जीजू होते ते माझ्याबरोबर. अरे चिंटू, तुला जितकी माझी काळजी आहे तितकीच काळजी त्यांनाही आहे की. तू होणाऱ्या बाळाचा मामा होणार आहेस, पण ते सुद्धा बाबा होणार आहेत. त्यांनी माझी खूप काळजी घेतली. उलट त्यांना मला चालायला वगैरे घेऊन जायला मिळत नाही ना, म्हणून मग ते आज म्हणाले की सकाळ सकाळ कोवळं ऊन आहे, तर कोवळ्या उन्हातनं जरा चाल फिर, तुला बरं वाटेल म्हणून. रात्री ते ज्या कामासाठी बाहेर गेले होते ते काम करून यायला त्यांना जरा वेळ लागला, म्हणून मग आता सकाळी उशिराने घरी आले तर म्हणाले की आता झोपण्यापेक्षा आंघोळ वगैरे करून घेतो, आवरून घेतो. मग त्यांनी आवरलं आणि मग म्हणाले की जरा जाऊन दर्शन घेऊन येऊ बाप्पाचं, हे घ्या प्रसाद घ्या. त्याबरोबर आता लगेचच इकडे राकेश म्हणायला लागतो, जाऊ दे अंजली, काळजी वाटणं स्वाभाविक आहे. घरात आपण कोणाला सांगितलं नव्हतं हे बरोबर आहेच की, पण अरे अर्णव तू तुझ्या खोलीत होतास आणि असं खोलीत येऊन न्यूली मॅरिड कपलला डिस्टर्ब करावं बरं वाटत नाही ना, म्हणून आम्ही येऊन तुला काही उठवलं नाही. बाय द वे अंजली, तू आता इथेच बोलत उभी राहणार आहेस का. अगं दमली आहेस तू, तुला आता एवढी चालाय फिरायची सवय राहिलेली नाही आहे. एक काम कर, तू जा पटकन फ्रेश हो आणि नाश्ता करायला ये. आणि हो, नाश्त्याच्या आधीची गोळी घ्यायला विसरू नकोस हा. जा पटकन जा. आणि अगं प्रसाद असा हातात का ठेवलायस, दे की सगळ्यांना. नाहीतर एक काम कर, घरातल्या मोठ्यांच्या हातात प्रसाद दे. तू मामींजवळ दे, मामी सगळ्यांना प्रसाद वाटतील. मग अंजली मामीच्या हातात प्रसाद देते आणि स्वतः तिकडनं आवरायला जाते. त्याबरोबर आता इकडे मामी म्हणत असते, जावई बापू बरं केलं हो तुम्ही तिला मंदिरात घेऊन गेलात ते, नाही म्हणजे या दिवसात देवाचं दर्शन घेतलेलं कधीही चांगलंच असतं. आणि खरं म्हणायचं झालं ना तर किती काळजी करता तुम्ही आमच्या अंजलीची ते आम्हाला माहिती आहे. जर ती तुमच्याबरोबर आहे हे माहिती असती तर आम्हाला काही काळजीच राहिली नसती हो. त्याबरोबर आता इकडे अंजली ही जेव्हा आवरायला खोलीत येते तेव्हा ती मनात म्हणते, खरंच चिंटूला माझी खूप काळजी आहे. मी उगाच काल त्याला चिडवत होते, बायको आल्यापासून माझी काळजी वगैरे करत नाही असं म्हणाले खरं, पण असं अजिबात नाही आहे. चिंटूचा माझ्यावर खूप जीव आहे, माझ्याशिवाय करमत नाही त्याला थोडंही. आई बाबा गेल्यानंतर माझे आई बाबा बनला तो. खरं तर लहान तो आहे, पण कायम तो मोठ्याप्रमाणे वागला आणि मला लहानाप्रमाणे वागवलं. असो, आता त्याला एवढी काळजी वाटते ना माझी, तर पुढच्या वेळेपासून मी सुद्धा कानाला खडा लावला. पुन्हा कधीही चिंटूला न सांगता कुठेही घराबाहेर पडणार नाही. अगदी यांच्याबरोबर जरी कुठे बाहेर जात असेल ना तरीसुद्धा चिंटूला मी बाहेर जाते रे बाबा असं सांगून जाईल. काय तर म्हणे थेट पोलीस तक्रार करूया माझी ताई हरवली अशी. चिंटू पण ना कधी काय बोलेल आणि कधी काय नाही काही सांगता येत नाही. ती लहान मुलं कशी आई घरातनं हरवली असं करतात, तसं करत होता. कुठे गेली आहे काय काही म्हणून शोधाशोध करण्याचा पत्त्या नाही, माझी ताई हरवली आहे म्हणे. त्याबरोबर इकडे राकेश हा अर्णवला डोळ्यांनी खुणावतो आणि बाजूला बोलवतो. आता अर्णव आल्यावर राकेश अर्णवला म्हणते, माझी आई हरवली. अरे मूर्खा, लाज वाटत नाही का रे तुला असं रडत बसायला. ती लहान मुलं कशी माझी आई हरवली असं ओरडत फिरतात घरात, त्यांची आई कुठे इकडे तिकडे गेल्यावर. तसं रडत बसला होतास तू, माझी ताई हरवली. आज हरवली नव्हती रे ती, आज तर मीच तिला माझ्या मर्जीने घेऊन गेलो होतो मंदिरात. पण पुढच्या वेळी तुझी भीती खरी ठरू शकते हां अर्णव.
नाही म्हणजे पुढच्या वेळी मी तिला खुश गायब करू शकतो. त्याबरोबर आता अर्णव हा राकेशला म्हणतो, ह्या पोकळ धमक्या माझ्यासमोर देऊ नकोस. नाही काय आहे ना, तू माझ्या ताईला गायब करणं जर सोड, तू तिचा एक केससुद्धा गायब करू शकत नाहीस. कारण जर तू तिच्या केसाला हात लावशील तर तुझ्या जीवाला आणि तुझ्या गळ्याला मी हात लावेन, एवढं लक्षात ठेव. विसरू नकोस, ती आज ह्या घरामध्ये सेफ आहे ना, म्हणून तू ह्या घरामध्ये आहेस. जर माझ्या ताईला काही झालं तर तुझी रवानगी तुरुंगात नाही, त्याच्यापेक्षाही कुठल्या तरी अवघड जागी होईल. अशा ठिकाणी तुला ठेवेन ना नेऊन की जिथे तुला मोकळं आकाश आणि उजेड काय असतो हे बघायलासुद्धा मिळणार नाही. त्याबरोबर आता ईश्वरी ही लगेचच अर्णवला तिकडनं सर तुम्ही वरती चला असं म्हणते आणि घेऊन तिच्याबरोबर वरती येते. आता अर्णवचा मूड हा खूपच वाईट झालेला असतो, त्यामुळे मग आता ती लगेचच त्याला म्हणायला लागते, अर्णव सर तुम्ही जरा शांत व्हा आणि इथे शांतपणे बसा बरं. हे बघा आता अंजलीताई परत आल्यात की नाही, मग उगाचच्या उगाच तुम्ही स्वतः एवढी काळजी का करताय? अंजलीताई सेफ आहेत, व्यवस्थित आहेत, हे आपल्यासाठी पुरेसं आहे ना. मग झालं तर उगाचच्या उगाच जास्त विचार करून तुम्ही स्वतःच्या डोक्याला ताण देताय. आणि तुम्हाला तर माहिती आहे तो राकेश अंजलीताईंच्या केसालासुद्धा धक्का लावू शकत नाही, मग तरीसुद्धा तुम्ही इतकी काळजी का करताय? त्यावर अर्णव म्हणत असतो, मी सिंदर तुला माहीत नाही आहे तो राकेश किती नीच आणि नालायक वृत्तीचा माणूस आहे. तो कधी काय करू शकतो आणि कधी काय नाही करू शकत ना, याचा तुला अजून अंदाजा नाही आहे. तुला माहीत नाही आहे तो किती खालच्या पातळीला जाऊन वागू शकतो ते. एकदा जर तुला कळलं ना तर मग तू विचार करशील. अगं त्याला ताईची ना तिच्या होणाऱ्या बाळाची काहीसुद्धा पर्वा नाही आहे, तुला नाही कळत आहे. त्याबरोबर ईश्वरी म्हणत असते, अहो अर्णव सर त्याला जरी पर्वा नसली तरी आपल्याला आहे की, मग आपण घेऊ ना अंजलीताईंची काळजी. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, तुला माहीत नाही माझ्या ताईशिवाय माझं कोणी नाही आहे गं. नाही म्हणजे दिसायला खूप मोठं कुटुंब आहे माझं, छान आजी मामा मामी भाऊ सगळे आहेत आणि खरंच सगळ्यांनी खूप जीवसुद्धा लावला आहे. पण माझ्या ताई इतकं कोणीच महत्त्वाचं नाही आहे गं माझ्यासाठी. माझी बहीण माझं जग आहे, कारण आई वडील गेल्यानंतर तिने आधार दिला आहे मला. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, हो मला सगळं मान्य आहे, पण आता त्या व्यवस्थित आहेत की नाही? त्यावर अर्णव म्हणतो, पुढे व्यवस्थित असेल का नाही याची काळजी वाटते मला. मी काहीच नाही करू शकत आहे, मी हेल्पलेस आहे, मी तिला खरं नाही सांगू शकत आहे ईश्वरी, याचं वाईट वाटतं आहे मला. इशू ही आता अर्णवला पण असं म्हणतच असते. इतक्यात अर्णव, जाऊ दे माझी नको समजूत घालू, मला थोडा वेळ एकटं राहू दे एवढं बोलून तिकडनं निघून जातो. आता अर्णव तिकडनं निघून गेल्यावर इशू विचार करायला लागते की नाही काल एवढा चांगला मूड होता यांचा आणि आज एकाएकी सगळ्या मूडची वाट लागली आहे यांच्या. असं नाही चालणार, काहीतरी जुगाड करावाच लागेल जेणेकरून अर्णव सरांचा मूड पुन्हा पूर्वीसारखा परत येईल. पण काय करू, अर्णव सरांचा मूड परत कसा आणू? इतक्यात तिला पुन्हा गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. मग पुन्हा इशू गणूबाप्पाकडे जाते आणि म्हणू लागते, गणूबाप्पा आता तूच मला काहीतरी उपाय सांग जेणेकरून मला अर्णव सरांचा मूड पुन्हा बढिया करता येईल. नाही म्हणजे मी एवढं गोड त्यांच्याबरोबर बोलत होते, एवढा इकडचा तिकडचा विषय काढत होते, पण तरीही अर्णव सरांचा मूड काही सुधारला नाही. आता तू असं काहीतरी मला उपाय सुचव की जेणेकरून अर्णव सरांचा मूड हा एकदम बदलून जाईल आणि सुधरून जाईल. पण असं काय करता येईल मला, काय करू असं आयडिया? आणि मग इशूला अर्णवचं काल रात्रीचं बोलणं आठवतं. इशू विचार करते, ह्यांना 5 स्टार हॉटेलमध्ये चायनीज खायला जायचं होतं ना, मग आता यांनी जसं मला आवडतं म्हणून माझ्यासाठी गाडीवरचं चायनीज मागवलं होतं, तसंच आता मी सुद्धा यांच्यासाठी यांना आवडतं तसं 5 स्टारमधलं चायनीज खायला घेऊन जाईल. हां म्हणजे अर्णव सरांचा मूड एकदम बढिया होऊन जाईल. ही आयडिया उत्तम आहे. पण जर त्यांनी मला विचारलं की मी एवढं सगळं त्यांच्यासाठी का करते, तर मग मी त्यांना तेव्हा काय उत्तर देऊ? गणूबाप्पा अरे काय रे, प्रत्येक वेळेस तू काहीतरी उपाय सुचवतोस आणि मला त्यामध्ये काहीतरी अडचण दिसते, अडथळा दिसतो. आता या अडचणीचा मार्गसुद्धा तूच सुचव, काय करू ते तूच सांग. त्याबरोबर मग आता ईश्वरी ही विचार करू लागते की एक आयडिया आहे, दोस्ती की नाते. तसंही आपला मित्र जर नाराज असेल तर आपण त्याला खुश करण्याचा प्रयत्न करतोच की. आता मी जेव्हा नाराज होते तेव्हा नमुताई माझ्यासाठी किती काय करते. नमुताई तर चक्क माझ्यासाठी माझ्या आवडीच्या रेसिपीज बनवते, माझ्याबरोबर गप्पा मारत बसते. याच्याने काही झालं नाही तर अजून काहीतरी तिकडम जुगाड लावते. मग जर नमुताई माझ्यासाठी एवढं सगळं करू शकते तर मग मी सुद्धा अर्णव सरांसाठी इतकं तर करू शकतेस ना.
आणि जर त्यांनी विचारलं तर सांगेन त्यांना की तुमचा मूड फारसा बरा नव्हता आणि ही गोष्ट मला काही आवडली नाही. मला इच्छा होती तुमचा मूड बरा व्हावा. तुम्ही एवढं काल माझ्यासाठी केलं. मला आवडतं गाडीवरचं चायनीज म्हणून मला गाडीवरचं चायनीज खायला घेऊन गेलात. म्हणून मग मी सुद्धा तुम्हाला आवडतं म्हणून 5 स्टारचं चायनीज खायला तुम्हाला घेऊन जाते. त्याबरोबर आता इथे अर्णव हा मामाकडे आलेला असतो आणि मामाला तो सांगत असतो, मामा आपल्याला ताईची जास्त काळजी घेतली पाहिजे, तिची सेफ्टी बघितली पाहिजे. आपलं दुर्लक्ष होत नाही आहे ना मामा. त्यावर मामा अर्णवला सांगत असतो, अरे नाही रे अर्णव, दुर्लक्ष कसं काय होईल आपलं दोघांचंही. अजिबात दुर्लक्ष वगैरे आपलं काहीसुद्धा होत नाही आहे. आपलं अंजलीवरती व्यवस्थित लक्ष आहे आणि आज तिला राकेश घेऊन गेला होता ही गोष्ट आपल्याला कळली नाही, हे तुझं बरोबर आहे. पण काळजी करू नको, याच्यापुढे असं काही होणार नाही याची मी काळजी घेईन. मी एक काम करतो, मी अंजलीची काळजी घेण्यासाठी एखादी सिस्टरच ठेवून घेतो. म्हणजे काय होईल, अंजलीच्या बरोबर ती सिस्टर दिवसभर राहील आणि अंजली जर कुठे बाहेर जात असेल तर तिच्याबरोबर ती सिस्टरसुद्धा जाईल. काय वाटतं तुला? त्यावर अर्णव म्हणतो, मामा मला ताईच्या सेफ्टीपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच वाटत नाही आहे. जर तुला सिस्टर ठेवून घेतल्याने सगळं काही व्यवस्थित होईल असं वाटत असेल तर काहीच हरकत नाही, तू सिस्टर ठेवून घे. तिच्या पगाराचं वगैरे जे काही असेल तू तिच्याशी बोलून घे आणि मग नंतर तिला सांग मला एकदा भेटायला, म्हणजे मी तिला माझ्या परीने इन्स्ट्रक्शन्स देईल. त्यावर मामा म्हणतो, ठीक आहे, काय करायचं ते मी बघतो. तर दुसरीकडे लावण्या ही मात्र खूपच जास्त चिडचिड करत असते. ती राकेशला भेटलेली असते आणि राकेशला ती म्हणत असते, जिजू बघताय ना प्रत्येक वेळी आपले प्लॅन फक्त फ्लॉप होत चाललेले आहेत. अहो आजसुद्धा ती ईश्वरी आणि AR बाहेरून जाऊन आल्यानंतर केवढे खुश दिसत होते सकाळी. काहीही झालं तरी मला ना त्या ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा नाही आहे. तिने माझ्यापासून माझं प्रेम, माझं सुख, माझा AR हिरावलं आहे. मग तिला या गोष्टींची शिक्षा तर मिळायला हवीच ना. तिला कळायला हवं की तिने किती मोठा गुन्हा केला आहे ते. आजपर्यंत या लावण्याच्या वाकड्यात कोणीसुद्धा गेलं नव्हतं आणि यापुढेसुद्धा लावण्याच्या वाकड्यात जाण्याची हिंमत कोणीच करणार नाही. फक्त ती मिडल क्लास असं ती आता म्हणून तिचा राग व्यक्त करतच असते. इतक्यात त्या ठिकाणी आकाश येतो. आता आकाश लावण्याला घरी आलेलं बघतो आणि विचारू लागतो, लावण्या तू इकडे काय करतेस? त्या दिवशी दादाने तुला स्ट्रिक्टली वॉर्न केलं होतं ना, मग तरीसुद्धा. त्यावर लावण्या म्हणते, नाही मी त्यावर राकेश लगेच म्हणतो, मी बोलावलं आहे तिला आकाश, माझं तिच्याकडे थोडं काम आहे. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, ओके देन ठीक आहे. आणि मग आकाश तिकडनं आतमध्ये येतो. आता अर्णव हा काळजीमध्ये ही गोष्ट आकाश नोटीस करतो. आकाश अर्णवजवळ येतो आणि अर्णवला विचारू लागतो, दादा काही झालं आहे का? नाही, या येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे अगदी तुझ्या लग्नाच्या आधीपासून मला ना तू खूप काळजीमध्ये वाटतोस. पूर्वी तू माझ्याशी सगळं शेअर जरी करत नसलास ना तरी तुझ्या चेहऱ्यावरती कधी एवढं टेन्शन नसायचं. तू माझ्यापासून काही लपवतोयस असं मला कधी नाही वाटायचं. पण आज जेव्हा मी तुझ्याकडे बघतो ना तेव्हा मला नेहमी असं सतत मनामध्ये वाटत राहतं की माझा भाऊ माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि माझ्यापासूनच नाही, कदाचित तू अंजलीताईपासून ती गोष्ट लपवतोयस. हे बघ, जर काही सिरियस असेल तर प्लीज ते आम्हाला सांगून टाक. कमीत कमी अंजलीताईला नाही तर मला तरी सांग. आपण दोघांनी आजपर्यंत प्रत्येक गोष्टीतून सोल्युशन काढले. आता जसं की ईश्वरी वहिनी तुला आवडत होती, मी तुला एवढ्या वेळा तिच्याशी बोल 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 सांगितलं पण तू ऐकलं नाहीस. पण शेवटी जाऊन तिच्याशी लग्न केलंस. शेवटी माझाच तुला सततचा टोचन कामी पडला ना. मग काही तसं असेल तर सांग मला. त्यावर अर्णव म्हणतो, जा जाऊन फ्रेश हो, जा ऑफिसला जायचं आहे. तर दुसरीकडे लावण्या ही मात्र लगेचच आता राकेशला म्हणायला लागते, जीज जाऊ द्या, मी आता इथे फार वेळ थांबायला नको. आता आकाशने मला इथे बघितलं आहे, जर आणखीन कुणी बघितलं तर खूप चौकशा करतील आणि ही गोष्ट ARपर्यंत पोहोचेल. ARला जर कळालं की मी इथे येऊन गेली आहे तर त्याला आवडणार नाही, त्याला राग येईल. कारण ऑलरेडी त्याने मला सांगितलं आहे की मी घरी यायचं नाही म्हणून. पण काहीही झालं ना तरी पुन्हा AR आणि ती ईश्वरी जवळ येता कामा नये याची काळजी घ्यायला हवी जीज. त्याबरोबर आता राकेश हा लावण्याला म्हणतो, डोंट वरी लावण्या, अगं किती काळजी करशील, कशासाठी? मी ऑलरेडी तुझ्या ARला असं काहीतरी टोचन दिलं आहे ना की त्यानंतर तो ईश्वरीच्या जवळ जाण्यापूर्वी एकदा नाही दोनदा नाही तर चांगला 10 वेळा 100 वेळा विचार करेल. त्यावर मग आता ती म्हणायला लागते, म्हणजे नेमकं तुम्ही काय केलं आहे जीज? त्याबरोबर राकेश म्हणतो, त्या सगळ्याशी तुझा संबंध नाही, तुला फक्त अर्णव आणि ईश्वरी जवळ येणार नाही एवढंच हवं आहे ना,
तुझं काम होऊन जाईल. त्यावर हे ऐकून लावण्य खूप खुश होऊन जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.